एक असं संभाषण जे कधीच एका पुरुषानं ऐकलं नसेल. हे संभाषण झालं एका मुलीमध्ये आणि एका आईमध्ये. आई म्हणते की सांभाळून राहा, आता महिना होत आलाय, कापड आहे ना घरात, दिवस जवळ आलाय. नाही, कसं विचारावं म्हटलं तशी तू हुशार आहेस. नाही, कसं विचारावं म्हटलं तशी तू हुशार आहेस, कारण तुझी महिन्याची तारीख ठरलेली आहे. कपडे जरा साधेच घाल, कपडे जरा साधेच घाल, म्हणजे बिनधास्त चालता येईल. कापड आहे ना ग, कापड आहे ना, आणि ती वापर, म्हणजे डाग लपवता येईल. बाबाला नको सांगू, दादाला बोलशील नाही तर. बाबाला नको सांगून दादाला बोलशील नाही तर. थोडं दुखेल पोट, पेन किलर घेणं, आराम कर. पोटाला हात नको लावू, लोक काय म्हणतील. सगळ्यात मोठा रोग आपल्या आयुष्यातला, की पोटाला हात नको लावू, लोक काय म्हणतील. तुला पाळी आली कळलं ना, तुला पाळी आली कळलं ना, तर कोणत्या नजरेनं बघतील. आता मुलगी हे अस्वस्थ होते की अरे, माझ्या आयुष्यामध्ये एक एवढा मोठा प्रसंग येतोय, काहीतरी होतंय, माझ्या शरीरामध्ये काहीतरी चेंजेस होत आहेत, आणि मला ते एक्सप्रेस करायचंय, मला बोलायचंय, माझ्या वेदना मला कुणाला तरी सांगायच्या आहे. आणि आई म्हणते कुणाला सांगू नको. तर ती मुलगी शेवटी चिडून म्हणते की हो हो ना, मलाच पाळी आली, मलाच सांभाळावं लागेल, मला होणाऱ्या त्रासाला मलाच सामोरं जावं लागेल. माझा त्रास तर कुणाला वाटून घेता येणार नाही. दुःख याचं की ना बाबाला ना दादाला सांगणार नाही. त्यांच्यात नसे. मग ती एक प्रश्न विचारते, की आईला प्रश्न विचारते. हा प्रश्न फक्त आईला नाहीये, हा प्रश्न प्रत्येक त्या पुरुषाला आहे, जो पुरुषार्थ घेऊन जगतो, स्वतःला पुरुष समजतो, जो बाईमध्ये पुरुष शोधतो, पण स्वतःमधलं मातृत्व कधीच शोधत नाही. त्याला हा प्रश्न आहे की त्यांच्यात नसावे का आई मातृहृदय मला समजून घेण्याचे. त्यांच्यात नसावे का आई मातृहृदय मला समजून घेण्याचे. मुलीला त्रास होत आहे म्हणून एक कापड आणून देण्याचे. तूही करत आलीस ना सहन हे दुःख प्रत्येक महिन्याला. आईला प्रश्न विचारते की तूही करत आलीस ना हे सहन प्रत्येक महिन्याला. दादाही घेईल का समजून, एकदा बोलू दे ना त्याला. बरं ठीक आहे, लपवेल मी आज. बरं ठीक आहे, लपवेल मी आज. दादालाही नाही माहित होणार, पण वेळ येईल ना त्याच्या मुलीची. पण वेळ येईल ना त्याच्या मुलीची. काय करावं त्याला कसं कळणार, त्याला कसं कळणार, त्याला कसं कळणार.